सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू तर एक जण जखमी। मोटरसायकलला माल ट्रकने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एका 25 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला। हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरानजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळील सर्व्हिस रोडवर सकाळी 10 वाजता झाला। मैना कुमार वाघमारे, वय वर्ष 25, राहणार करकंब असं मृत महिलेचं नाव आहे, तर दत्तात्रय महादेव मांजरे, वय वर्ष 30, राहणार करकंब असं जखमीचं नाव आहे। जखमीवर मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आलाय। मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत नैना वाघमारे व जखमी दत्तात्रय मांजरे हे मोटरसायकल क्रमांक MH13CG 6235 वरून करकंबावरून सोलापूर इथं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मंजूर असलेल्या साहित्याचं किट आणण्यासाठी गेले होते। त्यांची मोटरसायकल मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ येताच पाठीमागून उजव्या बाजूने भरधाव येणाऱ्या माल ट्रक क्रमांक KA46/2560 ने मोटरसायकलच्या हँडलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दत्तात्रय मांजरे हे रस्त्याच्या बाजूला पडले, तर मैना वाघमारे या माल ट्रकच्या चाकाखाली पडल्याने त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्या जागीच मृत पावल्या। या प्रकरणी माल ट्रक चालक मोहन शंकरप्पा सूर्यवंशी, वय वर्ष 41, राहणार हुमनाबाद यांच्या विरोधात दत्तात्रय मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा अधिक तपास अंमलदार अतुल क्षीरसागर करत आहेत।